वडे बनवण्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते बटाटे मी इथे मॅश करून घेत आहे। तर काटे स्पूनच्या सहाय्याने मी इथे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। तर 2 बटाट्यासाठी मी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घालते आणि अर्धी वाटी ओबड-धोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची घालणार आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घातलेल्या आहेत आणि चवीनुसार नमक घातलेलं आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण एकदम हाताने असं बारीक कुस्करून आपल्याला एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता इकडे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इकडे मी आता वडे बनवण्यासाठी घेत आहे। तर मी इथे आता हातावरती एक गोळा घेतलेला आहे छोटासा। तुम्हाला जेवढा लहान मोठा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता। तर गोळा हातावर गोल करून मी असा थोडासा चपटा केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशाच प्रकारे सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। इकडे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता वडे सोडते। एकदम गरम तेलावरतीच आपल्याला वडे सोडायचे आहेत, तावलेल्या तेलावरतीच, कारण कमी गॅस असेल तर काय होतं, वडे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे। तर तुम्ही पाहू शकता खालून आणि वरतून आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आपले वडे तयार झालेले आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टम्मसुद्धा फुगलेले आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि याच्यासोबत तुम्ही मिरचीसुद्धा तळून घेऊ शकता आणि तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत हे वडे खाऊ शकता। आणि शेवटी आवाजसुद्धा बघा किती क्रिस्पी झालेले आहेत ते।